वेलकम टू माय बॅक चॅनल। तर हा आहे माझा सेकंड ब्लॉग। तर माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये मी शेअर केला होता माझ्या मुलीचं बर्थडे सेलिब्रेशन। तर चला म्हटलं आज जरा माझा इंट्रो द्यावा। तर त्याच्या आधी हे पहा किती असं सुंदर असं वातावरण झाले। तर म्हटलं मी एक हाऊसवाईफ आहे, तशीच मी एका चिमुकलीची आईसुद्धा। तरी कोणाकोणाला वाटेल माझी जर्नी खूपच सोपी आहे, पण आई झाल्यानंतरची जर्नी फक्त आईलाच माहिती असते। तर ही आहे माझी मुलगी, तिचं नाव तर सर्वांना माहितीच असणार कारण तिचं नाव मी फर्स्ट ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं। तिचं नाव आहे अयोध्या। तर हा माझा चॅनल काढण्याचा हेतू असा आहे की आमच्या मदरहूड आठवणी स्टोअर करण्यासाठी आणि आमच्या आईचं आणि मुलीचं बॉन्डिंग शेअर करण्यासाठी। तशा ज्या नवीन आई झालेत त्या माझ्या जर्नीला कनेक्ट होऊन त्यांची जर्नी जरा सोपी करू शकतात। तर आई लेकीचं बॉन्डिंग तुम्हाला नक्कीच आवडेल। तर हा होता माझा इंट्रो। तर ही आहे माझी मुलगी। तर खूप दमवते, खूप आगाऊ झाले, आट्टी तर भरपूर झाले। तर आता आम्ही रेडी होत होतो माहेरी जाण्यासाठी, कारण माझ्या दोन्ही बहिणी आल्या होत्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी। तर आता तुम्ही म्हणणार की बर्थडे सेलिब्रेशन तुझ्या घरी येणार, तू ना माहेरी जाणार। तर माझं माहेर असं लांब वगैरे काही नाही आहे, एका गावातच आहे आणि ते पण 4 पावलावर आहे। मग म्हटलं जरा बहिणींना जरा भेटून यावं, कारण बहिणींसोबत गप्पा गोष्टी करण्याचा असा आनंदच वेगळा असतो। मग म्हटलं जरा बसून वगैरे यावं म्हणून सकाळी गेलो 11 वाजता काम वगैरे आवरून। 11 वाजता जाऊन मग नंतर आलो संध्याकाळी 6 वाजता। तोपर्यंत मग तिचे त्याचे पप्पा गेले होते जरा बाहेर मळ्यात वगैरे। मग तिथून माघारी आले 6 वाजता। आम्ही 6 वाजता येऊन मग घरी गेलो। घरी गेल्यानंतर बघा ना ती पप्पा लेकीचं वगैरे म्हणजे असं बॉन्डिंग किती छान आहे। ते दोघंजण बघा ना किती खुश आहे पप्पांसोबत। ते पप्पासोबत भरपूर खुश असते। पप्पांचं तिचं बॉन्डिंगच वेगळं आहे, खूप घट्ट असं बॉन्डिंग आहे। तर अशी मजा चालली होती। तोपर्यंत एका मुलाच्या बर्थडेचं आम्हाला आले इन्व्हिटेशन। मी इथं झालो रेडी होऊन मग गेलो त्यांच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी। बर्थडे सेलिब्रेशन झालं नंतर बर्थडे सेलिब्रेशनसाठी बघा ना किती लोक आले होते आणि तिचा खूप लाड करतात। बघा ना ती त्याच्या शेजारी किती खुश आहे आणि किती शांत बसली आहे। तिचं भरपूर लोक खूप लाड करतात। मग ती शांत बसलेली तोपर्यंतच केक वगैरे कापून सर्वांना वाटला। तिथं बसलो। नंतर मग त्या बोलल्या की चल ना आपण जाऊया बाहेर जेवण्यासाठी, कारण आमच्या गावात असं देवी बसली होती, त्याचं जेवण होतं। मग म्हटलं जेवण करून यावं। तर हा कसा वाटला ब्लॉग, तर आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। चलो बाय बाय।